मिरजेत प्रभाग क्रमांक 5 मध्ये आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद. भाजपच्या पूर्ण पॅनलला विजयी करण्याचे आवाहन. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला असून भारतीय जनता पक्षाने प्रचारात मोठी आघाडी घेतलेली आहे. माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मिरजेत प्रचाराचा धुरळा उडवलेला असून संपूर्ण खाडे कुटुंबाने प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. प्रभाग क्रमांक 5 मधील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी प्रभाग 5 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार राजकुमार कबाडे, राकेश शिंदे, बिस्मिल्ला शेख आणि मीनाक्षी चौगुले यांच्या समवेत प्रभागातील विविध भागात बैठका घेतल्या. राजीव गांधी नगर या ठिकाणी झालेल्या बैठकीत नागरिकांनी आपल्या परिसरातील प्रलंबित समस्यांचा पाढा वाचला आणि यावेळी बोलताना आमदार खाडे यांनी म्हटलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार निवडून आल्यास या भागाचा कायापालट केला जाईल. आम्ही प्रभागाच्या विकासाचा आराखडा आधीच तयार केलेला असून सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास दिला. टाकळी रोड गणेश मंदिर येथील बैठकीत प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मधील नागरिकांच्या मागण्यांचा विचार करून भाजपच्या दोन्ही पॅनलला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. विकासाच्या मुद्द्यावर भाजप मैदानात आमदार खाडे यांनी मतदारांना आवाहन केले आहे की शहराच्या शाश्वत विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपच्या पूर्ण पॅनलला मतदान करणे आवश्यक आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने शहराला मोठा विकास निधी मिळवून देणे सोपे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. बैठकांमधील गर्दी आणि उत्साह पाहता प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपचे पारडे जड असल्याचे चित्र दिसून येत आहे. सांगली मिरज महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आम्ही राजीव गांधी नगरामध्ये आम्ही बैठक घेतली. आज आम्ही सेंट्रलला 4 आणि 5 याच्या सेंट्रलला आम्ही एक बैठक घेतली उपलब्ध झाली आहे. त्यामध्ये वार्ड क्रमांक 4 मध्ये पण लोकसभा आहेत आणि 5 नंबरमध्ये पण लोकसभा आहेत. आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. सगळे आमचे कार्यकर्ते बंधू सगळे इथं उपस्थित आहेत. आप्पा इथं उपस्थित आहेत आणि सगळे आपले उमेदवार पण सगळे उपस्थित आहेत. उमेदवार कोण माहिती आहे का? हां, सगळे उमेदवार आहेत. काही अडचणी, आता हा रस्ता झाला, धन्यवाद मानलं तिने, मानलं नाही पण तरी पण मानलं म्हणतो मी. इथल्या थोड्याशा मागण्या आहेत, त्या मागण्या आपण पूर्ण करू. आम्ही गणरायाच्या मंदिराच्या समोर बसलेलो आम्ही इथं आणि त्या माध्यमातून त्यांचं डिमांड होते की ह्या मंदिरासाठी आम्हाला हे करायला पाहिजे. ही मागणी आहे त्यांची, पण ह्यांचे पेपर बसत नाही म्हणून ते वेटिंगमध्ये पडलेलं आहे, थांबलेलं आहे. आता पेपर बनवून हे कामाला आपण सुरुवात करायची आहे. गणरायाचे सभामंडळ इथं बांधून द्यायचं, त्या दृष्टिकोनातून आपण तेही करू. आणि बाकीच्या गोष्टी छोट्या मोठ्या बसस्टॉप पाहिजे, काय पाहिजे, ह्या गोष्टी आपण ह्या करता येते. हा विस्तार भाग आहे, हा म्हणजे प्लॉटिंग सिस्टम करून केलेला हा भाग आहे ना. प्लॉट घेतलेले आहेत, त्या प्लॉटिंग सिस्टममध्ये करायला घेतलेले आहे. आणि इथं काय अडचणी असतील त्या अडचणीमध्ये 4 नंबर आणि 5 नंबरच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तिथं जर आलं तर आपण निश्चितच इथल्या ह्या अडचणी तर आता निवडणूक आल्या म्हणून या पुढं आल्या सगळ्या. पण त्याच्यानंतर 5 वर्ष काय अडचणी येणार नाहीत का? येणार अडचणी, भरपूर येणार अडचणी. पण त्या अडचणीसाठी मार्ग काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. निश्चितच इथला विकास झाला पाहिजे, अडचणी दूर झाल्या पाहिजे. यासाठी 4 नगर, संजय गांधी नगर आणि 4 आणि 5 वॉर्डच्या आम्ही सगळ्या माता बहिणींना, सगळ्यांना, आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही विनंती केली की आपण पॅनल टू पॅनल मतदान करा. तिकडं पण 4 कमळं आहेत, तिकडे पण 4 कमळं आहेत. चारही कमळाला आपण मतदान केलं तर विकास होणार आहे. नाही तर मग ह्या पक्षाचं एक, त्या पक्षाचं एक, त्या पक्षाचं एक, मग पुन्हा तुम्ही म्हणताय कोण भेटलंच नाही, कोण आलंच नाही आणि कुठे नगरसेवक कुठं पत्ताच नाही. पण त्यांना ते काय करायचं? तो म्हणत तो करत, तो म्हणत तो करत, तो म्हणत तो करत, असं मग आपला भाग वंचित राहतो. पण 4ही नगरसेवक भाजपचे आपण दिले तर मी ह्या वॉर्डचा दोन्ही वॉर्डमध्ये हे जे 4 भाग करू आपण. प्रत्येक भाग एका नगरसेवकाला वाटून देऊ. तिथं संपर्क कार्यालय असेल आणि संपर्क कार्यालयामध्ये त्या भागाच्या समस्या तिथं सोडण्यासाठी तो कटिबद्ध असेल. आणि त्यानंतर पुन्हा एखाद्या महिन्यामध्ये आपण जनता दरबार घ्यायचा. जनता दरबारमध्ये अधिकारी येतील, मी स्वतः येईल आणि त्या माध्यमातून आपण हे सगळे प्रॉब्लेम, छोटे मोठे प्रॉब्लेम ह्या वॉर्डचे आपण 4 नंबरचे, 5 नंबरचे आपण किल करू. एवढंच मी आपल्याला सांगतो. म्हणून 15 तारखेला सगळ्यांनी ST फ्री असली तरी सुद्धा बाहेरला न जाता हाफ तिकीट आहे, भाजपनंच केलं, मतदान करून जावा आणि सगळ्यांना सांगून तुम्हाला पॅनल टू पॅनल मतदान करायला सांगा. पुढची विकासाची गॅरंटी मी आपल्याला देतो, कुठेही कमी पडणार नाही. आमच्या नगरसेवकांना निवडून दिलं, नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणा किंवा आमदारच्या माध्यमातून म्हणा, महाशासनाच्या माध्यमातून म्हणा, केंद्राच्या माध्यमातून म्हणा, सगळं केंद्रात BJP आहे, राज्यात BJP आहे, सांगलीत BJP आहे. तुम्ही कुठं जात आहे? तुम्ही पण BJP बरोबर यायला पाहिजे, तरी विकास होणार आहे.
त्यामुळे सगळ्यांनी BJPचं कमळावर शिक्का मारायचं आहे, 15 तारखेला मतदान करायचं आहे आणि आमच्या सर्व उमेदवारांना मोठ्या बहुमतानं आपण निवडून द्यायचं एवढीच विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.